सर लाडकी बहीण या योजनेचा जर आपण विचार केला, तर जवळपास 2.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे किंवा बरोबर. 2.5 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. पण या एकूण महिलांच्या किती टक्के महिलांनी या पैशांचा वापर गुंतवणूक असेल किंवा छोटा उद्योग सुरू करण्यासाठी केला आहे, याची आकडेवारी कदाचित सरकारकडे देखील नसेल. आणि सरकारने यासाठीच जर जाहिराती काढल्या असत्या किंवा अवेअरनेस कॅम्पेन जर सुरू केलं असतं, तर खऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण नसतं का झालं? निश्चित हा जो मुद्दा बरोबर आहे, की ते पैसे दिले आहेत त्यातनं अशी आपली अपेक्षा आहे, की यातनं ते एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवतील. जसं सुकन्या समृद्धी योजना आहे किंवा पी-पी-एफ आहे किंवा अटल पेन्शन योजना आहे किंवा उद्योजकता योजना आहे. बऱ्याच योजना आहेत. त्यात गुंतवलं तर त्यातनं काहीतरी फायदा होईल किंवा निदान सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसेवी गट सदस्य असतील तर त्यात भांडवल उडण्याचा वापर केला, तर त्यातनं त्यांची प्रगती करता येईल. अशा प्रकारे तसं त्यांनी करावं अशा ह्याच्यापर्यंत उद्युक्त केलं पाहिजे. तसं कॅम्पेन चालवलं पाहिजे. तसं प्रशिक्षण दिलं पाहिजे. हा सगळा सपोर्ट हे तयार केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या स्कीमचा फायदा होईल.